आता मोठ्यांच्या पाया पडून घ्या. आयुष्यमान भव, सुखी भव पूर्ण. सुखी राहा. गोपाळ, व्यंकट भाऊजींच्या पण पाया पड. वडील आहेत ते तुझे. आणि शकुंतलाच्या पण बर का. सुखी राहा. महाराज, गोपाळ, पाया पड ना. सुखी राहा. श्रीकला, आता उखाणा घ्यायला पाहिजे. उखाणा? बरं, घेते. खळाळत्या पाण्यात अडथळे असतात दगड गोट्यांचे. दिग्रसकरांची सून तर झालेच. गोपाळरावांचं नाव घेते. आशीर्वाद हवेत थोरा मोठ्यांचे. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय आता मी अधोक्षज आणि इंद्रायणीच्याही पाया पडायचंय का? अरे काय बोलतोस गोपाळ दादा, लहान भाऊ आहे मी. ये मग मिठी मार. इंद्रायणी ताई, इंद्रायणी, चंग चंग पछाडलंस ना मला, पण शेवटी तुला हरवून या घरात मी आलेच. आता मी या घरात आणि तू घराच्या बाहेर.
श्रीकला सारखी एवढी गुणी सर्व गुणसंपन्न मुलगी आपल्याला सून म्हणून मिळाली हे खरंच आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे बरं का. नाही खरंय, त्यासाठी ना गोपाळचं कौतुक केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. हो हो गोपाळ, तुझं क्विंटल भर कौतुक आणि श्रीकला तुझं पण टन भर कौतुक. का विचार? का? कारण की तू गोपाळशी लग्न करायला तयार झालीस ना म्हणून. नाही पण तुम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला हा एक सुखकारक धक्काच होता बरं का आमच्या सगळ्यांसाठी. आणि तसंही मागच्या काही दिवसात या घरात खूप वाईट गोष्टी घडल्या. माझा आजारपण, गोपाचा ऍक्सिडेंट. पण या सगळ्या त्रासावर तुमचा हा निर्णय गोड औषध ठरला बघ श्रीकला. खरंय डॉक्टर गोपाळ, तुमचं हे औषध समस्त दिग्रसकर परिवारासाठी स्वस्त आणि तंदुरुस्त ठरलंय. मान्य सासूबाई, तुमचं काय मत आहे याच्यावर? माझं काय मत असणार आहे? ना बैठक ना बोला चाली, काही साखरपुडा नाही, एकदम लग्नच. आणि ते पण सया करू. आता व्यंकट भाऊजी दिग्रसकरांचं एवढं मोठं कार्यालय, पण असं सया करून लग्न काय गोपाळ? हा वरी बापाचा खर्च वाचवलाच बर का. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी, यंदाच्या वेळेला पोरीला बाप तरी आहे. आई काय बोलतेस? काय खोटं बोलते का मी? खरं तीच बोलले ना. पण गोपा, मला ना तुझं हे सगळं आवडतं बर का. आता डोक्यात आलं, तडकाफडकी निर्णय घेतला, लग्न करून मोकळा झालास. पण निर्णय घेताना विचार करतोस ना? नाही पण बरंच झालं तू लग्न केलंस. या आम्हाला टेन्शनच आलं होतं, तू लग्न करतोस का नाही, तुझं लग्न होतं का नाही. काय व्यंकट भाऊजी, श्रीकलाने तिच्या प्रेमाची कला काय दाखवली? आमच्या भाऊरायाने डायरेक्ट गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नच केलं. ए नुसतं हसायचं नाही हा, एकमेकांना घास पण भरवायचा आहे. आणि श्रीकला, आजचा तुझा सून म्हणून पहिलाच दिवस आहे म्हणून कौतुक करून घे बाई. उद्यापासून मी जेवायला बसणार आणि तुम्ही दोघी सुनांनी या नारायणी वंशांना जेवायला वाढायचंय, कळलं का? ताई, इंद्रायणी ताईंसोबत शाळेसारखंच किचन सुद्धा शेअर करायला खूप आवडेल मला. छान. पण आता उखाणा घ्यायचाय. गोपाळ, आधी तू घे बरं. बापरे. जेव्हा जवळच्या माणसांनीच सोडली साथ, जेव्हा जवळच्या माणसांनीच सोडली साथ, तेव्हा एकट्या श्रीकलानं धरला गोपाळचा हात. आता तिला घास बरोबर.
आणि गोपाळ लाजायचं नाही हा. ए, मी लाजत बिजत नसतो. श्रीकला आता तू उखाणं घे बरं. नाव घेते हा. मैत्रीच्या प्रिस्क्रिप्शनवर श्रीकलाने लिहिलं गोपाळचं नेम. मैत्रीच्या प्रिस्क्रिप्शनवर श्रीकलाने लिहिलं गोपाळचं नेम. डॉक्टरलाच केलाय पेशंट. हाच माझा गेम. गेम गमतीशीर उखाणा घ्यायचा होता ना, म्हणून मी असा उखाणा घेतला. नाही म्हणजे लग्नानंतर नवरा आपल्या ताब्यात असला पाहिजे ना, आणि तो डॉक्टर म्हणून मी डॉक्टरीण बाई. म्हणून जरा मजा केली. खरंय. अरे गोपाळ दादा काही खरं नाही तुझं. बाप रे, या डॉक्टरीनबाईंनी सांगितलेली सगळी औषधं सगळी पथ्य आता तुला करायलाच पाहिजे बाबा. आणि ती पण वेळच्या वेळी. हो की नाही श्रीकला? अगं पण मग ठीक आहे ना, श्रीकला गोपाळच्या भल्यासाठीच तर आपल्या घरामध्ये आली. बाबा फक्त त्याच्या भल्यासाठी नाही, संपूर्ण दिग्रसकर परिवाराच्या भल्यासाठी आली. हा हे जरा जास्त होतंय. मोठ्या बाई, मी नक्की चांगली सून होण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे मी दिवस रात्र. हा आलं आलं लक्ष. तुमचं चालू द्या, माझं झालंय जेवण. चालेल. पाठ राखीन बाई, जरा 2 जिलेबी द्या ना मला. वाडा वाडा त्यांना, वाडा जिलबी वाडा. वाड. मस्त झालाय स्वयंपाक. बस बस. बघ बाई, तू या घरात आलीस आणि हे घर परत हसायला खेळायला लागलं. अगदी खरंय बघ तुझं. राम कृष्ण हरी. या दिग्रसकरांच्या खानदानाला चांगली रईस, चांगल्या घराण्यातली सून दार्जिनीच नाही. या सगळ्या अशाच. एक ही अशी, दुसरी ती तशी. ही. काय फुकटचं मिळतं म्हणून किती खायचं, नंतर पोट फुगलेल्या बेडकासारखं ड्राव ड्राव करत बसायचं. कसं आहे ना सासूबाई, जे फुकट असतं ना तेच पौष्टिक असतं. म्हणून पोटभर खाल्लं. चांगलं केलं. काय काम होतं? अहो तुमचं अभिनंदन करायला आलोय. कशाला? अहो आता तुम्हाला 2-2 सुना झाल्या. तुमचा सूट घ्यायला. झालं. थँक्यू. निघा आता. नाही, बाकी आहे. आम्हाला ना प्रश्न पडलाय, तो विचारायचा आहे. विचार. हेच की आता या 2 सुनांमधली तुमची आवडती सून कुठली आणि नावडती कुठली? आमच्या आदोक्षचीच बरी आहे. म्हणजे पाठ राखीन बाई. अहो म्हणजे नवीन सून आल्यानंतर जुनी आवडती होती का काय? हा? असं म्हणलं का मी?
सासूबाई, पाठराखीनबाई तुमच्या जीवावर उठली तरी सुद्धा ती आवडती कशी? ती मला आवडते असं म्हणलं का मी? मला आवडत नाहीच हो. हा, म्हणजे श्रीकला आवडती. नाही हो. कसली पोरगी आता हे मला ना गरीब लोकांची ॲलर्जीच आहे. मला नाही आवडत ती. तिचा बाप पाहिला का कसा चेहरा झाला होता त्यांचा, एकदम असा बापुडवाना दिसत होता. हो ना, एकदम कसा तरी असा गबाळा दिसत होता एकदम. पण एक गोष्ट मात्र न, या श्रीकलाचा वापर मला इंद्रायणीच्या विरोधात करता येईल. ए बायको, राहू दे ना. तू दागिन्यांमध्ये खूप सुंदर दिसतेस तू. अरे वाजलेत किती बघ. असे दागिने अंगावर ठेवून कोणी झोपतं का? अगं मग मी करतो ना मदत. आवडपणा केलास ना तर फटके खाशील. काय इंदू, मी तर मदतीचा विचार करूनच बोलत होतो तुला. दागिने काढण्यात मदत होऊन जाईल. तुझंच माइंड करप्ट आहे. मी करप्ट मांडची तुला बोलायला लागलास बर का तू. अगं आनंद चालाय ना मला, मग मी फास्ट बोलायला लागतो. इंदू, आज ना मी लय खुश है. अरे आज मेरी भाई की शादी थी. फायनली गोपाळ दादाचं लग्न झालं. श्रीकला घरात सून म्हणून आली. सगळं किती मस्त ना. आता त्यांची जोडी आणि आपली जोडी एकदम. ए काय झालं? इतकी शांत काय? तुला आनंद नाही झाला का? झाला की रे. असं कसं नाही झालं? गोपाळच्या वतीनं मीच साक्षीदार म्हणून सही केली ना. तुला असं का वाटतंय की मला आनंद नाही झाला? हो, अरे हो, तू सही केलीस ना. इंदू भारी काम केलंस तू. केलं ना. मग आता तू पण एक काम कर. माझे दागिने काढून झाले ना, तिजोरीत लॉक करून टाक. इंदू राहू दे ना दागिने. किती कोड दिसतीयस तू. कशाला? मला कोणी असं दागिन्यांना मडलेलं बघून चोरून नेलं तर, उचलून नेलं तर, पळवून नेलं तर? अगं इंदू, तुला चोरून पळवून उचलून काय बोलतेस तू? नेऊ दे. नेऊ देत म्हणजे मला नवीन बायको येईल आणि मग मजाच मजा. मज्जाच मज्जा. अजून मज्जाच मज्जा. दुसरी बायको पाहिजे तुला? असा विचार जरी केलास ना तर भूत म्हणून मानगोटीवर बसून तुझ्या. आयो मायो, साडीवाल्या दागिनेवाल्या सुंदर भूताने माझा हात पिरगाळलाय. आदू या अर्काचा अतिवापर चांगला नसतो श्री. कारण माणूस त्या अंमलातून बाहेर पडला ना, खूप त्रास होतो आणि दुखणी वाढतात.
दिसतंय मला, पण एवढा घाम का आलाय तुला? अरे हे नवीन कपडे घातलेत ना, हे सगळं खूप हेवी आहे, दागिने, आणि म्हणून घाम आला. पण नवीन कपडे मी पण घातले. ऍक्च्युली मी किचन मध्ये होते ना मगाशी, तुझ्यासाठी दूध गरम करत होते. शेगडीच्या जवळ होते तर ते खूप सफोकेट झालं. अच्छा, म्हणजे किचन मध्ये दूध गरम करायला गेलीस म्हणून तुला घाम आला, नाहीतर इकडे सगळं कुलू मनाली सारखं थंड आहे. काहीतरीच आहे तुझं. दूध श्रीकला हे फार फिल्मी आहे अगं, म्हणजे सुहागरात आणि दूध वगैरे. मी काय म्हणतो, हा हे दूध वगैरे सगळं नंतर, आधी आपण गोपाळ प्लीज. मी इतक्या मेहनतीने तुझ्यासाठी हे दूध आटवून आणले. आधी दूध पी ना. ठीक आहे, आधी दूध आणि मग आजचा दिवस स्पेशल आहे. स्पेशल तर आहे, कारण आजपासून दिग्रसकरांच्या घराची उलटी गिनती सुरू होणार. मी रोज तुझं स्पेशल माकड करणार गोपड्या. राखणदार हा कोणता संकेत आहे?
अभद्र, इतकं अशुभ स्वप्न, ते सुद्धा आजच्या दिवशी. आजच तर गोपाळचं लग्न झालंय आणि ही काळ रात्र. विठुराया, हे सगळं काय रे? गोपड्या, जा दार उघड बरं. आता बंद कर. पीछे मुड़. ये चालत ये स्टॉप. पोपड्या, हस. अजून हस. बस 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 बस. आता ना तू गोपड्या नाच. बस बस. स्टॅच्यू स्टॅच्यू स्टॅच्यू. डॉक्टर गोपाळचं गोपड्या कोणी केला बरं? कोणी केला? इतरांना औषध देऊन दुरुस्त करणारा डॉक्टर आज स्वतःच बिघडला. रड गोपड्या. अजून रड. बस 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 बस. आता एक काम करायचं. जा अधूच्या खोलीत जा. ए थांब. नुसताच जाऊन काय करशील रे तिथे? एक काम कर. तिकडे गेलास ना, अधोक्षच्या उशीखाली तिजोरीची चावी ठेवली. ती चावी घे आणि दिग्रसकरांच्या तिजोरीतला सगळा मुद्देमाल साफ कर. जा गोपड्या, अधूच्या खोलीत जा. आणि मी सांगितलं सगळं कर.
डॉक्टर गोपाळचा गोपड्या झाला. रत्नाताई, तू दिलेला अर्क जाम भारी आहे. आता खरी मजा येणार. हे कसले अशुभ संकेत आहेत. हे स्वप्न नक्कीच कुठल्या ना कुठल्या संकटाची चाहूल आहे. माझ्या हात दुखला तर काही होणार नाही ना. विठुराया, मी गोपाळाचं झाडाला नाही बघू शकले. अरे मला इतकं अशुभ स्वप्न पडलंय म्हणजे माझ्या घरावर नक्कीच कोणत्या तरी मोठ्या संकटाची चाहूल आहे ही. विठुराया, मी तिग्रसकरांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलीये. ती पार पाडण्याची शक्ती दे मला. तिग्रसकरांच्या घरावर खूप महाभयंकर संकट घोंघावतंय. माझ्या मनात खूप धाकधूक होतीये रे. विठुराया, पाठी राखा.
सारखीच दिसली, पण ती इतक्या रात्री अशी लपून छिपून कुठे जाईल? गायब? पण ही नक्की श्रीकलाच होती का? ही जर श्रीकला असेल तर मग खोलीत इंदू, हा ताई, तुझी खोली तिकडे आहे. इकडे नाही. इकडे वर काय करतेस? अगं ताई ते मी श्रीकला. हा? अच्छा, तू तुझ्या जावेला त्रास द्यायला चालली होतीस का? तुझ्या सासूबाईंसारखा? आय माय ताई, अगं काय काय बोलायलीस? मग नाही तर काय. अगं आज त्यांची पहिली रात्र आहे, जरा एन्जॉय करू दे की त्यांना. हिंदू, आज काही खटाळपणा नको. हा, अगं ताई तसं काही नाही, मी तर बाहेर. बाहेर काय? आता माझ्या लक्षात आलं, तू त्या फंटा गँगला बोलवलंस का गोपाळला त्रास द्यायला? कुठे? हा, पप्या इम्रान कुठे लपले? हा, अगं ताई तसं काही नाहीये. नक्की ना? असं काही करू नको हिंदू. तुला माहितीये ना आपला गोपाळ किती रेम्या डोक्याचा आहे तो. तुम्ही त्याची मस्करी करायला जाल आणि सगळी कुस्करीच होऊन जाईल. परत तुम्हाला काहीतरी बोलेल, तुमचं पण मूड ऑफ होईल. काय असं काही करू नका. हं? उद्या आपण दोघी मिळून त्याच्या बायकोला त्रास देऊ. काय? मी काय म्हणते, हिंदू, आता ना तू काही म्हणू नकोस. किती वाजले जरा बघ तरी. जा, जाऊन झोप बरं. आज यांची पहिली रात्र. मग मग बाहेर कोण होतं? श्रीकलाच वाटली. श्रीकलाच होती का? तुम्ही मंगल कार्यालयाच्या हिशेबामध्ये 3-5 करणार, मला काही कळणार नाही. अहो कमिशन आहे ते आमचं, हात खर्चासाठी ठेवतो आम्ही. कसलं कमिशन? हो कमिशन. मंगल कार्यालयासाठी ग्राहक आणतो त्याचं कमिशन. तुम्ही, तुमची बायको, तुमचा मुलगा डिग्रसकरांच्या घरामध्ये राहता, फुकटचं खाता, त्याचे पैसे द्या, मग कमिशन घ्या. हा. तर काही काही काय बोलताय तुम्ही? असं कुठं होतं का? मग तामणगावला निघायचं, कारण असं नुसतं इथे राहता येत नसतं. हे घ्या पैसे. काय पैशांमुळं आपल्या रिलेशन मध्ये गॅप नको पडाय. हा जावई बापू, तुमच्यासारखा निर्लज्ज माणूस मी उभ्या दुनियेत पाहिला नाहीये. मोठ्या बाई, हा आत येऊ का? हा, ये. मोठ्या बाई, आज मी तुमच्या आवडीचा नाश्ता बनवलाय, उपमा. चांगलंय. आणि मोठ्या बाई, आज मी सगळा स्वयंपाक तुमच्या आवडीचा करणार आहे. हस का बाई? पा किती करते माझ्यासाठी. वा वा वा. उपमा आणलाय, मला फार आवडतो उपमा. माझ्यासाठी 2 प्लेट आणा. जावई बापू, घरची सून आहे ती, नवीन सून आहे. हा, तिला काम सांगताय? काम नाही सांगत आहे, जावयाचा पाहुणचार कसा करायचा याची जाणीव करून देतोय. असं का? ऍज अ माणूस की म्हणून. आई, आई,
झालं हिला खोकलायला? बघू बर. चला. नारायणी, काय ग? काय झालं? आपली तिजोरी कोणीतरी फोडली. नारायणी, दागिने, पैसे समजा गेला. मोठ्या बाई, सासूबाई. मोठ्या बाई, शकुंतले, बघतेस ना तू, लुटलं. पैसे दागिने काही नाही. कंगाल झालो आपण, लुटलं आपल्याला. बाई अहो शांत व्हा. कशी शांत होऊ? आई अगं काय झाले हो? आई कुठल्या चोरानं लुटलं आपलं? वाटतं होईल त्याच. आई अगं शांत होतो. मोठ्या बाई, मी तुम्हाला पाणी आणते हा. काय नको मला पाणी. पाणी देते. अध्यक्ष, आधीनं पोलिसांना फोन कर. त्यांना म्हणाव सापडावा सगळं आणि चोराला पकडून आणा. फोन करतो मी. गेलं तुमचं सगळं गेलं. लक्ष ठेवायला काय झालं तुम्हाला? काल रात्री स्वप्न आणि आज ही चोरी. काय म्हणायचं काय याला? गोपाळ, अरे घरात काय चाललंय आणि तू डोकं का धरून बसलायस? कारण माझं डोकं दुखतंय भयंकर. कुठल्या क्षणी फुटेल असं वाटतंय. हसतीस काय? दात दाखवण्यासारखं काय आहे याच्यामध्ये? सॉरी, तू डॉक्टर आहेस ना, घे ना एखादं औषध किंवा गोळी काहीतरी घे. घेतली, काही उपयोग नाही पण त्याचा. आणि हा बाहेरचा आवाज पण थांबत नाही. कसला एवढा आरडाओरडा चाललाय? काल रात्री आपल्या घरात चोरी झालीये. काय? आपल्या वाड्यात चोरी झाली? हो, म्हणजे आपली सगळी तिजोरी साफ झालीये. पैसे, हे दागिने सगळं सगळं गेलंय रे. एवढी मोठी चोरी झाली आणि कुणालाच काही कळलं नाही. खरं तर माझी झोप भयंकर सावध आहे, पण मला सुद्धा जाग नाही आली. ऍक्च्युली ना, मला मी काल रात्री झोपलो किंवा ते सुद्धा आठवत नाही. तू आणून दिलेलं दूध प्यायला आणि नंतरच मला काहीच आठवत नाही. गोपाळ, अरे वेळ काय आणि तू तू काय बोलतोय? अगं लाजण्यासारखं काय आहे याच्यामध्ये? लाजतीस कशाला? हो बाजूला, मला बाहेर काय चाललंय बघून. सावकाश, पडशील ना. तू आहेस ना मग सांभाळायला. आलोच. सांभाळायला नाही रे, मी हे घर छिन्न विच्छिन्न करायला आलोय. हे असं
असलं गरिबीचं जीवन जगण्यापेक्षा ना मेलेलं बरं. इन्स्पेक्टर साहेब, कुणी केलं असेल हे? म्हणजे तुम्हाला काही स्ट्रेस लागतोय का? या गावातलं तर नसणारच आहे बघा तो. अहो, कारण विठूच्या वाडीत दिग्रसकरांच्या घरात कुणी चोरी करायचा विचार पण करणार नाही. चोराने घराचा कोणताही दरवाजा मोडलेला नाही आणि खिडकीचा गज वाकून घरात एंट्री केलेली नाही आणि तिजोरीची मोडतोड केलेली नाही. मग तिजोरी उघडली कशी? चावीने. हो, चोराने चावीने तिजोरी उघडली आणि अशा तिजोरीची चावी सहजासहजी डुप्लिकेट बनत नाही. मला एक सांगा, चावी कोणाकडे असते? माझ्याकडे. एकच आहे का? नाही, दुसरी आहे ना. एक माझ्याकडे असत. त्यांची चावी त्यांच्याजवळ आहे. तुमची चावी दाखवाल का जरा? खोलीत असते मग माझ्याकडे. चला दाखवा बरं. हा. चावी नाही साहेब. इथेच तर होती चावी. अधोक्षज महाराज, तुम्हाला पक्की खात्री आहे चावी उशीखाली ठेवली होती असं? ओ हो, काल रात्री इंदूने दागिने काढले तेव्हा मम्मीच ते तिजोरीत ठेवले आणि चावी मी नेहमी उशीखालीच ठेवत असतो. आदू, तू पुन्हा एकदा चेक कर ना. अगं कितीदा बघून नाही सापडत आहे. सर्व परिस्थिती बघता एक गोष्ट नक्की आहे, चोर बाहेरून घरात आलेला नाही. कशावरून? हा? बाहेरून घरात नाही आला मग काय हितच उगवला की काय? आणि उगवला तो उगवला, बाहेर कसा गेला? का कापरासारखा फुर झाला काय? हे समजा कशावर बोलताय तुम्ही? कारण चोराने कुठेही उचकापचकी केलेली नाही की शोधाशोध केलेली नाही. तो डायरेक्ट तिजोरीजवळ आला, तिजोरी उघडली आणि सर्व सोने पैसे घेऊन निघून गेला. आणि हे माहितीशिवाय कसं शक्य आहे? आणि ही माहिती घरातल्या माणसांव्यतिरिक्त कोणाकडे असू शकते? कालच त्या श्रीकलाला कुठंतरी बाहेर जाताना पाहिले. हो ना हो, हा सगळा कांड त्या श्रीकलानंच केलाय. रत्नाताईने दिलेल्या या अर्काचा जर मी पूर्णच्या पूर्ण उपयोग केला असता तर त्या गोपडाचं काय झालं असतं बरं? तो कायमचा छू झाला असता. इंद्रायणी ताई, आता नेमका तुमचाच विचार करत होते मी आणि तुम्ही डोळ्यासमोरच आलात माझ्या. तुझ्यावर कसा विश्वास ठेवाव ना हेच कळत नाही बघ मला. बाय द वे ताई, तुम्ही ना स्वतःला या घरात खूप छान सेट केलंय. सेट नाही, मायेनं
प्रेमानं जवळ केलं या घरातल्या लोकांना. त्यांचा फक्त चांगलाच विचार करते मी. मग त्याला सेट करणं असं नाही म्हणत का? ओ राईट राईट राईट. नाही मी दुसरा एखादा सात्विक शब्द वापरायला हवा होता ना इथे. ए सात्विक, तुला बघितलं जरी ना तरी डोकं दुखतं माझं. त्रास होतो मला. काय झालं इंद्रायणी ताई? म्हणजे मी मी काय केलंय असं? हा, विसरलीस? लग्न झालं तेव्हा माझ्या कानात काय बोललीस ग? अच्छा ते होय. कशाला मनाला लावून घेतायत ताई तुम्ही? जाऊ दे ना, सोडा विषय. काही तथ्य नव्हतं का त्याच्यात? ते बोलण्यामाग काय हेतू होता ग तुझा? हेतू स्पष्ट आहे माझा. ते जे म्हणाले ना ते मी करणारच. मी या घरातच आलीये ते तुला सॉरी तुम्हाला या घरातून बाहेर काढण्यासाठी. इंद्रायणी ताई, तुम्हाला या घरातून बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणारच नाहीये. इंद्रायणी ताई, सासूबाई, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. आम्ही खूप विचार केला, पण ही चोरी कोणी केली ना तेच कळत नाही. तुम्हाला काय वाटतं, घरात चोरी करणारा चोर कोण? मला माहिती असलंच पाहिजे ना. काय चोर आहे ना तो माझा नातेवाईक आहे. तसं नाही सासूबाई. मग आम्ही विचार केला की तुम्ही सर्वज्ञ आहात ना, तुम्हाला सगळं माहित असतं म्हणून विचारलं. मला जर माहिती असतं ना तर मी स्वतः पोलिसांना सांगितलं असतं. काय माझ्या घरात तर डबोलं गेलंय ना. पण का कोणाच ठाऊक आम्हाला असं वाटतंय की ही चोरी. हो, माझ्यावरती संशय घेताय? संशय नाही घेते आम्ही. आम्हाला असं वाटलं की तुमचा काहीतरी प्लॅन बी नसेल बुवा. कारण पोलीस काय म्हणाले की चोरी करणारा हा घरातलाच असेल, कारण त्याला घरातलं सगळं माहिती होतं म्हण. या असल्या चोऱ्या माऱ्या करायची सवय मला नाही, तुम्हालाच आहे. खरं सांगा, तुम्ही केली ना चोरी? हा, तुम्ही केली ना? तुम्ही केली ना चोरी? नाही नाही हो सासूबाई, काही काय बोलताय? आम्ही कशाला चोरी करू? आम्ही काही नाही केलं, तुमची शपथ. माझी शपथ घेते? सुटली म्हणा, सुटली म्हणा. बर बर बर, शपथ सुटली. आमची शपथ घेतो मग तर झालं. कारण काय आहे, या जगात सगळ्यात जास्त जीव आहे ना आम्ही आम्हालाच लावतो. आमची शपथ. बस, आम्ही खरंच काही केलेलं नाही. आणि आम्ही केलं असतं तर तुमच्याशिवाय खायला इथं राहिलो असतो का? निघून गेलो असतो ना. परत जर माझ्यावरती संशय घेतला ना तर अशी मरेन ना. नाही नाही, असा कधीच विचार करणार नाही आम्ही. हा सासूबाई, मी ऐकलंय खूप नुकसान झालंय. यात तुमचं काही? माझं कसं जाणार? कसं जाणार माझं? इतकं पुण्य कमावलंय मी, माझं काहीच नुकसान नाही झालं. काय माझं सगळं आधीच बाजूला काढून ठेवलं होतं. हो का? कुठे ठेवले? माझ्या गोष्टींना नजर लावायचा प्रयत्न नका करू. नजर नाही लावते सासूबाई. काळजीनं विचारतोय आम्ही. काळजी म्हणे? सासूबाई, ही चोरी कोणी केली असेल जरा अंदाज लावा. कोणी केली असेल? तुमची तर बोलतीच बंद झाली ना. इतक्यात प्लीज घाबरू नका. मी काही लगेच उद्या तुम्हाला घराच्या बाहेर नाही काढत आहे.
मी आले आणि लगेच उद्या घराच्या बाहेर काढलं आणि सगळा किस्सा खतम. मजा नाही होत्यात काही. इतका ओव्हर कॉन्फिडन्स ना माणसाला मातीत घालतो माहितीये. मला नाही घालणार फॉर शुअर. अशी कोण आहेस ग तू? श्रीकला. श्रीकला नाग. इथून पुढे आयुष्यभर लक्षात ठेवायचं. ह्या घरचा वाईट विचार करणाऱ्याला ना ही इंद्रायणी कधीच सोडत नसते. हे घर माझं, इथली माणसं माझी आणि मी त्यांच्या सुरक्षेची ढाल आहे हे तू विसरायचं नाहीस. कोणी सांगितलंय तुम्हाला? हा, कोणी सांगितलं? नाही, तुमच्यासारख्यांचं काय असतं माहितीये? मी किती चांगली आहे, मी किती महान आहे, हा मोठेपणा सतत जगाला दाखवायचाच असतो ना तुम्हाला. तुमचा हाच मोठेपणा मी मातीत मिळवणार आहे. आधी तुमची ही इमेज तोडणार आणि मग सगळ्यांसमोर या घरातून हकलवून लावणार. अगं श्रीकला, याच काय पुढच्या 7 जन्म तुला जमायचं नाही बघ. अजूनही या श्रीकलाला ओळखलं नाहीयेत ना तुम्ही? वाईट लोकांना ओळखण्यात ना मला काहीच स्वारस्य नाही बघ. क्या बात है, क्या बात है यार. एक नंबर वाक्य बोललात ना. तुमचा हात कोणी धरूच शकत नाही. सिरियसली. तुमचं म्हणजे असं आहे की गरजेल तो पडेल, हो ना? अगं श्रीकला, ही इंद्रायणी आहे, तिचा पाठीराखा विठुराया आहे. मी गरजणार पण आणि पडणार पण. इतकी मज्जा येणार आहे ना मला तुझी जिरवताना. काल घरात जी चोरी झाली ती तूच केलीस ना ग? हो, मीच केली. पण इंद्रायणी ताई, आता तुम्ही हे सगळं कसं प्रूव्ह करणार? वरचा बघतोय. हो का? ओके, मग ना आता प्रूव्ह करून दाखवाच. इंद्रायणी ताई, या घरात जी चोरी झाली आहे ती मीच केली आहे हे जर तुम्ही प्रूव्ह केलत ना तर मला खरंच खूप आनंद होईल. सिरियसली. ऑल द व्हेरी बेस्ट ताई.